संतोष देशमुख हत्या प्रकरणी सर्वपक्षीय शिष्टमंडळ राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या भेटीला आज गेलं। बीडमध्ये निर्माण झालेल्या कायदा सुव्यवस्थेप्रकरणी राज्यपालांना त्यांनी पत्र दिले। तसंच राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था यासोबतच मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरती कारवाई व्हावी या संदर्भातही मागणी करण्यात आली आहे। दरम्यान राज्यपालांच्या भेटीनंतर नेत्यांनी काय काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। इथं मराठा वंजारी हा विषय नाही आहे, हा इथं विषय खऱ्या अर्थाने ज्या संतोष देशमुखांनी सुद्धा एक दलित समाजाच्या मुलाला वाचवायला गेला होता, हा माणुसकीची हत्या आहे। आणि माणुसकीची हत्येला न्याय मिळवण्यासाठी आपण जातीच्या पलीकडे जाऊन आपण सर्वांनी विचार करावा अशी माझी सर्वांना सुद्धा विनंती राहील। आणि तसं आम्ही राज्यपालांना सुद्धा बोलून राज्यपालांनी सुद्धा हा मुद्दा बोलून दाखवला की हा महाराष्ट्र खऱ्या अर्थाने पुरोगामी विचारायचा आहे आणि महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने तो शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर विचार जीवन ठेवायचा असेल तर जातीच्या पलीकडे सुद्धा हा विचार करणं गरजेचं आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलं। चौकशीचं नेमकं तुम्हाला करायचं काय हेच या सरकारकडनं स्पष्टीकरण होत नाहीये। आमचं स्पष्ट मत आहे, सरकार धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न करतंय। परभणीमध्ये काही पोलीस अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतंय। दिस इज नॉट अ पोलीस स्टेट, दिस इज अ डेमोक्रेटिक स्टेट आणि इथे संविधान आणि लोकशाहीचा सन्मान राखला गेला पाहिजे। आम्ही आज आदरणीय महाराजांच्या संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षाचे मंडळी राज्यपालांची भेट घेतली। आमची मागणी महाराजांनी सांगितलेली आहे। याच्यातले चौकशी अधिकारी बदलले पाहिजे। चौकशी अधिकारी हे आरोपीशी संबंधितच आहे, त्यांचे इंटरेस्ट तिथं आहेत, त्यांची तिथं बदली झाली पाहिजे। तिथं एक IPS दर्जाचा अधिकारी जो राज्यस्तरावर सक्षम यंत्रणा राबवणारा आहे याची नेमणूक झाली पाहिजे एक। आणि याची सगळी संशयाची सुई याला राजकीय आशीर्वाद धनंजय मुंडेंचा आहे आणि म्हणून धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला पाहिजे। या दोन मागण्या आम्ही राज्यपालांकडे केलेल्या आहेत। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।